वसमत येथे अतिश पर्वाला एका मोठ्या ताकदीने सुरुवात झाल्याचे दिसून येते आहे। भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रथमच अतिश भैया दांडेगावकर यांचे वसमत तालुक्यातील पक्षाच्या वतीने आणि असंख्य नागरिक कार्यकर्ते यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी जेसीबीच्या सहाय्याने पुष्पहार घालून आणि आताशबाजी करत फुलांची उधळण करत त्यांचे जंगी स्वागत केले। जनसावली न्यूज वसमतसाठी प्रतिनिधी बाळासाहेब कांबळे। भाजपमध्ये पहिल्यांदा प्रवेश झाला आणि आपण या ठिकाणी स्वागत केलं कार्यकर्ते, पहिली प्रतिक्रिया काय असेल तुमची? कार्यकर्त्यांचा एवढा मोठा प्रचंड उत्साह ही एका मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे आणि त्यांच्या या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही अशी मी इथं ग्वाही देतो। पुढची वाटचाल काय असणार आहे? आता सर्वांना घेऊन सोबत पुढं जायचं आहे। जास्तीत जास्त जेवढं काम करता येईल, प्रत्येक गोष्टीत जेवढा सहभाग घेता येईल त्या प्रकारचा सहभाग घेऊन सर्वांना कशी मदत करता येईल त्या दृष्टीने काम करायची इच्छा आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत, यामध्ये आपल्या कडून अपेक्षा नागरिकांची आहे, कशा पद्धतीची या ठिकाणी तयारी असणार आहे? येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका सर्वांशी चर्चा केल्यानंतर जास्तीत जास्त कशा जागा निवडून येतील या गोष्टीवर आम्ही भर देणार आहोत। लवकरच या अनुषंगाने कार्यकर्त्यांची एक या नवीन आणि जुन्या टीमकडून आता आम्ही दोन्ही एक झालेलो आहोत। या सर्वांना एकत्र घेऊन एकत्र बसून आम्ही सगळेजण चर्चा करणार आहोत आणि पुढची दिशा आम्ही ठरवणार आहोत। पक्षवाढीसाठी काय नवीन भूमिका असेल? पक्षवाढीसाठी आमची भूमिका हीच असेल, वन टेन बूथ, प्रत्येक बूथ कसा मजबूत करता येईल, प्रत्येक बूथवर बूथ वाईज कशा निवडणुका करता येतील, असे कार्यकर्ते तिथे जास्तीत जास्त जोडता येतील। प्रदेशाध्यक्षांनी आपल्याला काय शब्द दिले, काय सांगितलं? तुम्ही सगळ्यांनी पक्षप्रवेशाचं कार्यक्रम बघितलं असेल। मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या, त्यांची सुद्धा तुम्ही भेट घेतली। ऐकू आलंय झालेला आहे, कशा प्रकारे पक्षप्रवेश झाला याची त्यांना थोडीशी माहिती दिली असता आलेला आहे। पूर्ण प्रदेश कार्यालयात आपल्याच पक्षप्रवेशाची चर्चा दिवसभर चालू होती असं त्यांनी तिथे नमूद केलं। नवीन विकासाची नांदी म्हणून सुरुवात होत आहे। भैया, कशा पद्धतीनं विकास कामं हाती घेतल्या जातील? काही हे आता सांगितल्याप्रमाणे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेऊन चर्चा करून त्या दृष्टीने पुढची आम्ही दिशा ठरवणार। विरोधकाकडून आरोप होतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर आपण पक्ष प्रवेश केलेला आहे, काय सांगणार आहेत? नाही, असं काही नाही। माझ्या जुन्या कार्यकर्त्यांशी वेळोवेळी वेगवेगळ्या बैठका घेऊन चर्चा करून त्यानंतरच हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। असं स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका समोर ठेवून किंवा असं काही तसं असलं असतं तर आम्ही नगरपालिकेच्या आधी या गोष्टी करू शकतो।